नमस्कार. आपल्याला ज्योतिष शिकायचं आहे. आपल्याला ज्योतिषशास्त्राची आवड असो किंवा आपल्याला प्रोफेशनल ज्योतिषी व्हायचं असो, त्यासाठी वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे ऑनलाईन आणि ऑफलाईन ज्योतिष वर्ग सुरू आहेत. यामध्ये पहिला कोर्स हा ज्योतिष प्रबोध, दुसरा फलादेश वर्ग म्हणजे ज्योतिष विशारद आणि तिसरा ज्योतिष प्रवीण असे कोर्सेस उपलब्ध आहे. हे कोर्सेस केल्यानंतर आपल्याला उत्तम प्रकारे पत्रिका बघता येते, आपल्याला ज्योतिष मार्गदर्शन करता येतं. अधिक माहितीसाठी 992233 या क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद. सकाळपासून 3-4 लेक्चर झाले. मी पण 10 मिनटं बोलणार आहे आणि मग आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. नोकरी आणि व्यवसाय अर्थात दशमस्थान. नोकरीचा विचार करताना आपण दशमाचा विचार करतो. नोकरीवाल्यांचे त्यांचे आपले प्रश्न असतात वेगवेगळे. जसं आपल्याला वारंवार विचारलं जातं, नोकरी मिळत नाही आहे, जी नोकरी आहे ती चांगली नाही आहे. त्याच्यानंतर बॉस खूप त्रास देतो. जनरली बॉस सगळ्यांना त्रास देतो. त्याला ती सवय असते, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. असा तो बॉस सगळ्यांना त्रास देतो. त्याच्यानंतर एखाद्याची लांब कुठेतरी बदली झालेली असते, म्हणजे नाशिकचा माणूस त्याला नागपूरला वगैरे कुठेतरी पाठवलेलं असतं आणि मग तो लांब असतो, कधी घराजवळ येईल. असे अनेक प्रकारचे प्रश्न नोकरीच्या संदर्भामध्ये विचारले जातात. आता नोकरी जर म्हटलं तर आपण दशमस्थानावरून पाहतो. दशमस्थान कुंडलीतलं कर्मस्थान, कर्माचा विचार हा आपण दशमातून करतो. मग नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल, नोकरीचं जे मुख्य स्थान आहे ते मुख्य स्थान दशम आणि दशमच आहे. त्याला सपोर्ट करणारे 6वं भाव आहे, कधी आपण दुसरं पण घेतो. नोकरीचा विचार करताना आपण विशेष करून 10वं आणि 6वं अशा 2 भावांचा विचार करत असतो. आता नोकरी ही सगळ्यांना करायचीच असते, कधी चांगली असते, कधी वाईट असते. मग चांगले भाव कोणते आणि वाईट भाव कोणते याचा आपल्याला पहिले विचार करावा लागेल. दशमस्थान हे नोकरीसाठी महत्त्वाचं. त्याच्या खालोखाल येतं ते षष्ठस्थान. त्यानंतर सगळेजण नोकरी करतात ती कशासाठी, तर पैशासाठी करतात. म्हणजे अर्थात दुसरं स्थान पण महत्त्वाचं आहे. अर्थत्रिकोण ज्याला आपण म्हणतो, ज्यामध्ये द्वितीय स्थान, षष्ठस्थान आणि दशमस्थान या 3 गोष्टींचा आपण विचार करत असतो. हे अर्थत्रिकोण नोकरीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे दशमस्थानाखालोखाल आपण षष्ठाचा विचार करतो, कारण षष्ठस्थान हे नोकरीमध्ये असलेली नियमितता दाखवते. ज्यांचं षष्ठस्थान चांगलं असतं अशा लोकांची काम करण्याची पद्धत चांगली असते. ते वेळेवरती जातात, म्हणजे 10चं ऑफिस म्हणजे 10लाच जातात आणि कामाला सुरुवात करतात. 9:45 जातील, 10ला कामाला सुरुवात करतील. त्यामुळे त्यांचा बॉसही खुश असतो, सगळे खुश असतात, त्यांची नोकरी टिकते. दुसरं स्थान म्हटल्यावर भरपूर पैसा येतो. पैशाच्या बाबतीत नेहमी आपण 2, 6, 10 आणि 11चा विचार करतो. त्याच्यानंतर लाभस्थान, एकदम काय म्हणूया आपण की सहज येणारा पैसा किंवा नोकरीमध्ये मिळणारी शांतता किंवा सहजता ज्याला आपण म्हणतो, अशी सहजता ही लाभस्थानातून येते. तर हे जे स्थान आहे ही चांगली स्थान आहे. वाईट स्थानांमध्ये आपण कुठली घेतो, तर वाईट स्थानांमध्ये आपण घेतो पहिलं म्हणजे अष्टमस्थान. जवळजवळ सर्व प्रश्नांमध्ये अष्टमस्थान हे वाईट म्हणून आपण घेत असतो. आणि हे काय देतं, तर मनस्ताप देतं, संताप देतं, चिडचिड देतं. जनरली आपल्याला खूप लोक भेटायला येतात आणि ते म्हणतात की जॉब सॅटिस्फॅक्शन नाही, कामात काय इंटरेस्ट नाही आहे, कसं तरी करतो आहे. मी या लोकांना नेहमी सांगतो आणि मी वर्गात सुद्धा हेच सांगतो
की नोकरी ही आपण पैशासाठी करत असतो, मजा करण्यासाठी नाही. त्यामुळे पैसे मिळतात म्हणून काम करायचं एवढं विचार करायचा. ज्याचं अष्टमस्थान असेल महादशेमध्ये किंवा 8वा गुरु, त्याला ते वर्ष किंवा तो काळ हा त्रासदायक जातो. त्याला सांगायचं जोपर्यंत जमतंय तोपर्यंत कर, पैसे मिळत आहेत, त्याच्यातून आपलं घर चालतंय, घरात 4 वस्तू येत आहेत. त्याच्यामुळे अष्टमाचा महादशेमध्ये संबंध आला की अशा गोष्टी घडतात. 12वं स्थान हे अपयश देणारं आहे. त्याच्याबरोबर नेहमी आपण 2 आणखीन भावांचा विचार करतो की जे त्रासदायक आहे. आणि मग त्या 2 भावांमध्ये कोणते कोणते येतात तर 5वं भाव आणि 9वं भाव. आता 5वा भाव का बरं तर दशम स्थानापासून तो 8वा आहे. आणि 9वा भाव का तर तो दशम स्थानापासून 12वा आहे. आपण जेव्हा विचार करतो तेव्हा प्रत्येक भावापासून असलेले जे भाव आहे, म्हणजे दशमापासून जेव्हा अष्टमाचा विचार होतो तेव्हा पंचमाचा विचार होतो, पंचम स्थानाचा. आणि 9वं स्थानाचा, पंचम स्थानाचा संबंध महादशेत ज्यांच्या येतो ते कामाकडे लक्ष देत नाही, टाइमपास करतात, वेळेवर जात नाही. पंचमातून आपण काय पाहतो, हौस मौज छंद चैन या गोष्टी पाहतो. यांचं सगळंच्या सगळं जे लक्ष आहे ते त्याच्याकडे असतं. त्यामुळे अर्थात त्यांचं कामाकडे काय होतं, दुर्लक्ष होतं. 9वं स्थान अति धार्मिकता देतं माणसामध्ये. आणि काही काही वेळेला खूप धार्मिकता ही त्रासदायक असते. अति चांगुलपणा, अति धार्मिकता हा त्रासदायक असते. माणसाने धार्मिक असावं का तर असायलाच पाहिजे. माणसाने रोज देवाची पूजा केलीच पाहिजे, जप केली पाहिजे, उपासना केला पाहिजे, सगळं केलंच पाहिजे. पण सकाळी अर्धा तास 1 तास तुम्ही 4-4, 5-5 तास दिवसभर जर रोज जप करत बसले तर मग कामावरती त्याचा परिणाम होतो. म्हणून आपल्याला 9वं स्थान सुद्धा काही वेळेला वाईट म्हणून घ्यावं लागतं, कारण त्यांचं कामाकडे लक्ष कमी आणि देवाकडे लक्ष काय असतं, जास्त असतं. दोन्हीचं प्रमाण साधलं पाहिजे. एक गोष्ट आपल्याला नेहमी दिसते की सकाळच्या वेळेला आपण एखाद्या दुकानामध्ये जातो, तो माणूस देवाची पूजा करत असतो, उदबत्ती वगैरे वाळत असतो. आपण गेलं की तो पाहतो आपल्याकडे, त्याला काही वाटत नाही, तो आपला देवाची पूजाच करत बसतो. आणि आपण वाट पाहतो कंटाळून निघून जातो. दुसऱ्या दुकानात जातो, तो पण देवाची पूजा करत असतो, पण तो आपल्याला पाहिल्यावर काय करतो, सगळं बाजूला ठेवतो, देव कुठे जात नाही, गिऱ्हाईक निघून जाईल म्हणून तो पहिले आपल्याला देतो. मग फायदा कोणाचा झाला, दोन्ही गोष्टींचा समतोल साधता आला पाहिजे. म्हणून ते 9वं स्थान काही वेळेला आपण काय करतो तर वाईट म्हणून घेत असतो. मग हे सगळं बघायचं कुठे तर महादशेमध्ये. तो जातक ज्या वेळेला आपल्याकडे येईल त्यावेळेला असलेली महादशा काढायची, त्यावेळेला असलेली अंतर्दशा काढायची. महादशा स्वामी कोणत्या भावात आहे, त्याच्यानंतर त्याच्या राशी कोणत्या भावात आहे. कधी वाटलं तर नक्षत्र स्वामी पण आपण बघतो, नक्षत्र स्वामी कुठल्या भावात आहे आणि त्याचे राशी कुठल्या भावात आहे. हे सगळं बघितल्यानंतर याच्यामध्ये जर 2, 6, 10 आणि 11 यापैकी जर जास्त भाव आले तर नोकरी चांगली असते. 8, 12 हे जर आले तर नोकरीमध्ये अडचणी असतात. आपल्याकडे येणारे सगळे लोक 8, 12 वालेच असतात. ज्यांची चांगली आहे ते आपल्याकडे कधीही येत नाही. आणि जर दोन्ही आले म्हणजे 2, 6, 10, 11 आले आणि मध्ये 8, 12 यापैकी काही आले तर मग साधारण असतं समतोल ज्याला आपण म्हणतो. आपण ते विचार करून ठरवायचं असतं कोणते भाव जास्त आहे आणि त्याप्रमाणे आपण निर्णय घ्यायचा असतो. आणि विशेषतः गुरु जो आहे तो 4था, 8वा आणि 12वा ज्या वेळेला असतो त्यावेळेला नोकरीमध्ये प्रचंड त्रास होतो. आत्ता सध्या 8वा गुरु कोणाला आहे तर वृश्चिक राशीला आहे. उद्यापासून त्यांचं नशीब बदलणार आहे. उद्याच बदलणार आहे ना गुरु.
1 जूनला, बरोबर ना? मग उद्यापासून त्यांना जरा बरं वाटेल, परवापासून उद्या बदलल्यावर. मागच्या वर्षभरात काय झालं त्यांना विचारा एकदा. नोकरीच्या बाबतीत, व्यवसायाच्या बाबतीत हा काळ सर्वात जास्त त्रासदायक असतो. त्याच्या खालोखाल येतो 12वा गुरु आले, त्याच्यानंतर 4था गुरु आले, आणि चांगलं कधी होतं तर 11वा गुरु, 2रा गुरु, 6वा गुरु, 10वा गुरु हे नोकरीसाठी अतिशय चांगले. आता ज्यांना अडचणी आहे किंवा ज्यांना चांगली नोकरी पाहिजे त्यांच्यासाठी काही उपाय आणलेले आहेत मी. नेहमीप्रमाणे दशमस्थान जे असतं त्या दशमस्थानाचा जो स्वामी असतो, ज्याला आपण दशमेश असं म्हणतो, त्या दशमेशाचा जप करायचा, त्याचं हवन करायचं, त्याची शांती करायची. हा सर्वात सोपा उपाय आहे. दुसरी गोष्ट, देवीची उपासना करायची. याच्यामध्ये मी नेहमी जे लोकांना सांगतो ते म्हणजे 11 दिवस, 21 दिवस किंवा 33 दिवस जसे प्रॉब्लेम असतील त्याप्रमाणे रोज संध्याकाळी देवीसमोर जाऊन कापूर लावायचा. मंगळवारी मारुतीच्या पायाजवळ एक लवंग व्हायची. आणि या सर्वावर सर्वात प्रभावी म्हणून एक उपाय आहे, तो म्हणजे 5 मंगळवार गणपतीला शेंदूर लावायचा. त्याच्यानंतर आपली जी नवनाथाची पोथी आहे त्याच्यामध्ये 2रा अध्याय जो पैसे मिळण्यासाठी आहे, कदाचित मी मागच्या वर्षी पण हा सांगितला असेल, हा 2रा अध्याय सुद्धा जर गुरुवारपासून रोज वाचला, सर्वात चांगला उपाय. ज्या लोकांना मी 10-15 वर्षापूर्वी सांगितलं होतं 3 महिने वाचा, ते अजून वाचतायत. का बरं? तर वाचल्यावर पैसे मिळतात म्हणून. तर हा सर्वात उत्तम आणि मी नेहमी सांगतो असा उपाय आहे की नवनाथाच्या पोथीमधला 2रा अध्याय. तर अशा प्रकारे आपण दशमस्थानाचा विचार थोडक्यामध्ये केला आहे. आता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. एवढा वेळ माझं ऐकून घेतलं, धन्यवाद, आभारी आहोत.